विद्यार्थी जीवनामध्ये आपल्या समाजामध्ये जगण्यासाठी आपण काहीतरी करून दाखवण्यासाठी तर आपल्याला सगळ्यात मोठा आशीर्वाद असला पाहिजे तो म्हणजे सरस्वती मातेचा। विद्येची देवता असलेली सरस्वती मातेचं पूजन आजच्या या दिवसाला करायचं होतं। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचे मोठे उत्साहाने पूजन केले जाते। तर विद्येची देवता असलेल्या सरस्वती मातेच्या पूजनाचा आजचा हा दिवस आपण कशा पद्धतीने साजरा करायचा होता, तर मी कशा प्रकारे पूजाविधी केलेली आहे, कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी। तर मी आदल्या दिवशी फोटो बनवायला गेली होती, म्हणजे कसं माझ्याकडे फोटो होता पण त्याची काच खराब झालेली होती। म्हटलं चला आपण आता फोटोची काच बदलून घेऊया। खरं तर काच बदलण्यासाठी गेली, परंतु मी फोटो फ्रेम पूर्ण बदलून घेतली, म्हणजे फोटोसुद्धा बदललेला आहे। पूर्वीचा फोटो जो होता माझा तो थोडा व्हाईटमध्ये होता आणि आता नवीन जो फोटो आहे तो कलर कॉम्बिनेशनमध्ये घेतलेला आहे। तर या शॉपमध्ये आल्यानंतर मला अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळालेल्या आहे। हे शॉप अगदी चर्चगेटपासून जवळ आहे आणि नवीनच ओपन झालेलं आहे। यांचे 2 शॉप आहेत। पहिल्या शॉपमध्ये हे फोटो फ्रेम तयार करतात आणि आत्ता हे नवीन तयार केलेलं आहे, ते म्हणजे इथे रेडीमेड आपल्याला फोटो बघायला मिळतील। तर देवी देवतांपासून आणि आपण घरामध्ये जे शोपीस लावतो ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। तर मी आल्यानंतर मला बरंचसं काही या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे। तर मी या शॉपमध्ये बऱ्याचदा माझ्या ज्या फ्रेम्स आहेत त्या मी बनवायला देत असते, फोटोज वगैरे, कारण आपण ज्या पूजापाठ वगैरे करतो तर त्यांची आपल्याला बऱ्याचदा गरज पडत असते। सरस्वती मातेचा आणि शिव परिवाराचा असे 2 नवीन फोटो तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला सरस्वती पूजनामध्ये या गोष्टींची आवश्यकता असते। आपल्या घरामध्ये ज्या काही सूरतालाच्या वस्तू असतात त्या वस्तू ठेवून त्यांची पूजा करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते। बघू शकता हळकुंडापासून बनवलेली माळ, ही माळ मातेला अर्पण केली जाते आणि आपण ही स्वयंपाकामध्ये तिजोरीमध्ये याचा वापर करू शकतो। त्यानंतर स्फटिकाची माळ सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, यावर आपण सरस्वती मातेचे मंत्र जपू शकतो। नंतर आपण प्रत्येक पूजेमध्ये जी काही दक्षिणा म्हणून ठेवत असतो तर त्या दक्षिणाचं आपण काय करायचं असतं, मी अशा प्रकारे पैसे ठेवण्यासाठी गल्ला घेतलेला आहे आणि याला मला डेकोरेट सुद्धा करायचं आहे। नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल मी कशा प्रकारे तो तयार करणार आहे। या गल्ल्यामध्ये जी काही दक्षिणा जमा होईल त्यापासून मी देवांसाठी काहीतरी खरेदी करेल आणि दान धर्मामध्ये याचा उपयोग करणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे याचा उपयोग नक्कीच करू शकता। त्यानंतर जी काही आपण देवांना माळा वगैरे अर्पण करतो किंवा फोटोंना घालत असतो तर त्यांचं काय करायचं असतं, तर हे सुकवून आपण याच्यापासून धूपबत्ती सुद्धा बनवू शकतो। जिची तयारी करून झाली आणि म्हटलं चला आता आपल्याला देवीला नैवेद्य बनवायचा आहे, तर मी खीरपुरीचा नैवेद्य इथे बनवला। शक्यतो बऱ्याचदा देवींच्या नैवेद्यामध्ये खीरपुरीला महत्त्व दिलेले आहे। तर अशा प्रकारे तयार झाली आणि त्यानंतर पूजेची सुरुवात। सर्वप्रथम आपण देवीला गंध लावण्यासाठी, बाप्पांना गंध लावण्यासाठी केशर मिश्रित चंदनाचा टिळा लावणे महत्त्वाचे होते आणि स्वतःच्या कपाळाला सुद्धा लावणं तेवढंच महत्त्वाचं होतं। तर ही सगळी जी पूजा आहे ती मुलांनीच करायची होती। आपली मुलं लहान असो अथवा मोठी असो त्यांनाच खरं याचं प्राधान्य दिलेलं आहे आणि ती जी ही पूजा करतात ना अगदी साध्यापणानेच केलेली असते। पण ज्यावेळेस मोठे व्यक्ती कोणतीही पूजा करतो ना त्या पूजेला वेगळं महत्त्व असतं आणि आपण सगळ्या गोष्टी पाळून करत असतो, परंतु जे विद्यार्थी आहेत त्यांनी साध्या सिंपल पद्धतीने केली तरीसुद्धा चालतं। तर बघू शकता अशा प्रकारे माझ्या मुलाकडून मी सगळी पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण सुद्धा सरस्वती मातेचे आभार मानले पाहिजे। जी आपली मुलं विद्यार्थी शिक्षण जीवनामध्ये शिकत आहे किंवा नोकरी व्यवसाय करत आहे तर यांच्या आशीर्वादामुळेच आपण हे सर्व काही करू शकतो। तर या पूजेमध्ये मोर पंखाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे, म्हणून ते सुद्धा पूजेमध्ये ठेवावे। खरंच आपण आपल्या मुलांकडून अशा प्रकारे ज्या काही पूजा आहेत त्या करून घेतल्या पाहिजे। पुढील त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं जीवन आहे ते चांगल्या प्रकारे जावं किंवा त्यांना
पुढे शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून आपण अशी पूजा करायची असते। आज आपण जर त्यांना याविषयी माहिती दिली तर ते पुढे जाऊन हे काही फॉलो करू शकतील। नाहीतर आज आपण करणार नाही तर त्यांना कसं समजेल की कोणत्या देवी देवतांना कोणकोणत्या प्रकारे पूजेचे महत्त्व दिलेले आहे। कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे, बाप्पासुद्धा विद्येचे दैवत आहे। बाप्पा तर आपले विघ्न दूर करणारे असतात। सर्वप्रथम त्यांना स्थान देऊन आपण अशा प्रकारे कोणतीही पूजेची मांडणीही करत असतो। आपल्याला केशर आणि चंदन मिश्रित टिळा बनवायचा होता आणि तो देवीच्या कपाळाला लावून आपल्या स्वतःच्या कपाळाला सुद्धा लावायचा होता। तर हे अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यानंतर आपण या पूजेमध्ये जी काही आपली पुस्तकं आहेत, देवी देवतांची ग्रंथ आहेत, जी काही आपल्याला लागणाऱ्या पेन वगैरे आहेत त्यांचंसुद्धा पूजन करणं तेवढंच महत्त्वाचं होतं। आणि हा संक्रांतीचा महिना आहे म्हणून आपण पतंग उडवत असतो, तर डेकोरेशन म्हणून आपण थोडंफार त्याचासुद्धा इथे समावेश करू शकतो। तर मी अशा प्रकारे इथे पूजेची मांडणी केलेली आहे। तर वसंत ऋतूची चाहूल लागता सर्वीकडे हिरवगार वातावरण फुलांनी बहरलेलं असतं, झाडांच्या हिरवगार पानांनी बहरलेलं असतं। तर अगदी आपली जी मांडणी आहे पूजेची आपण ती तशा प्रकारेच करू शकतो आणि खरंच मनालासुद्धा प्रसन्न वाटतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्लॉग न दाखवता फक्त पूजा कशा प्रकारे मांडणी केलेली आहे आणि थोडंफार माहिती दिलेली आहे। कारण आपण सगळेच जण अशा प्रकारे नियम फॉलो करून दिवस साजरा करत असतो आणि खरंच प्रत्येक गोष्टीचं शूटिंग करायला खूप वेळ लागत असतो आणि यामुळे काय होतं वेळसुद्धा जातो आणि बरेचदा व्हिडिओ लेट होतो आणि वेळ पुरत नाही। तर मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे। तर तुम्हाला आजची सरस्वती मातेची पूजा कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। सरस्वती माता प्रसन्न।